अजितदादांचा आजार राजकीय असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरू झाली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराच्या नंतर खाते वाटप झालेलं नाहीये। खाते वाटप न झाल्यामुळे अजित पवारांचा आजार बळावल्याची चर्चा होती। महायुतीमधला हा तिढा सुटल्याची आता माहिती समोर आल्यानंतर अजितदादा खडखडीत बरे झाले आणि त्यांनी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागही घेतला। पाहूयात। अजितदादांच्या आजारावर खाते वाटपाचा औषध। खात्यांचा तिढा सुटताच अजितदादा विधिमंडळात। अजितदादांच्या आजारपणाचा अर्थ काय? विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आजारपण चर्चेचा विषय ठरला होता। अधिवेशन सुरू असताना अजित पवार 2 दिवस कुणालाही भेटले नाही। राज्यपालांच्या चहापानालाही अजित पवारांनी दांडी मारली। महायुती सरकारचा शपथविधी झाला, मंत्रिमंडळ विस्तारही झाला, तरी अजूनही कोणत्याच मंत्र्याला खातं मिळालेलं नाहीये। त्यामुळे मंत्रिमंडळात तब्बल 41 जण बिन खात्याचे मंत्री आहेत। त्यातच अजित पवारांना अर्थ खातं मिळणार नाही अशी कुणकुण लागली होती। या माहितीमुळेच अजितदादांचा आजार बळावल्याची चर्चा सुरू झाली। मंगळवारी रात्री खाते वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे। झी 24 तासला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजपकडे गृह खातं, महसूल खातं, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा आणि पर्यटन खातं जाणार असल्याची माहिती आहे। शिवसेनेकडे नगरविकास खातं, उद्योग, शिक्षण, आरोग्य, गृहनिर्माण खातं राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। राष्ट्रवादीकडे अर्थ खातं, उत्पादन शुल्क खातं, कृषी, महिला व बाल विकास खातं आणि मदत पुनर्वसन खातं राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे। खाते वाटप अधिकृतरित्या जाहीर झालं नसलं तरी अजित पवारांच्या तब्येतीत लगेचच सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं। अजित पवारांनी तातडीनं भेटीगाठींना सुरुवात केली आहे। शिवाय ते विधिमंडळाच्या कामकाजातही सहभागी झाले होते। दादांना 2 दिवसांपासून थ्रोट इन्फेक्शन असल्याचं तटकरे साहेबांनी जे सांगितलं त्यामुळेच दादा 2 दिवस त्यांच्या इथल्या नागपूरमधील विजयगड निवासस्थानी मुक्कामी होते। आज सकाळपासून त्यांनी कार्यकर्त्यांना भेटायला सुरुवात केलेली आहे आणि समता परिषदेचे पण काही कार्यकर्ते भेटले, भुजबळ साहेबांचे पण त्यांना काही कार्यकर्ते भेटले। त्या सर्वांचं समाधान होईल अशा प्रकारे सकाळी 6 वाजतापासून आतापर्यंत दादा विजयगडला सर्वांना भेटतायत। त्यामुळे काल पत्रकार भावांना जी शंका होती की विधिमंडळाच्या कामकाजात दादा सहभागी होतात की नाही, तर ते आज विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। खाते वाटपामुळे अजितदादांना आजारपण आल्याची चर्चा ही बिनबुडाच असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय। तांत्रिक कारणांमुळे खाते वाटप रखडल्याचंही ते म्हणाले। अशा वेळेला या तांत्रिक कारणासाठी विलंब होणं म्हणजे सरकार काही काम करणार नाही अशा पद्धतीच्या ज्या काय अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला जातो आहे, याचं कारण त्यांचा अपयश त्यांना अजूनही पसरवता येत नाही, हे त्याच्यातलं कारण आहे। मंत्रिमंडळ विस्तारानंतर 2 दिवसातच खाते वाटप होईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली होती। पण 2 दिवसांची मुदत उलटून गेल्यानंतरही खाते वाटप झालेलं नाहीये। मनासारखं खातं मिळालं नाही तर अजितदादा पुन्हा आजारी पडणार अशी कुजबूज सुरू झाली आहे। ओम देशमुख, झी 24 तास, मुंबई।